सिंधुदुर्ग जिल्हा संपूर्ण माहिती. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 8 तालुके आहेत. देवगड, वैभववाडी, कणकवली, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी व दोडामार्ग. तालुका पुनर्रचनेच्या मार्गाने दोडामार्ग हा नवीन तालुका 26 जून 1999 रोजी अस्तित्वात आला आहे. प्रमुख स्थळे कोणती आहेत तर कुडाळ आणि मालवण येथे पुळण आहे. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग किल्ला आहे. देवगड, विजयदुर्ग हे सागरी दुर्ग आहेत. कुणकेश्वर, आचरे, मसुरे, तुळस, आचिर्णे येथे मंदिरे आहेत. आंबोली हे थंड हवेचे ठिकाण आहे. सावंतवाडी येथे राजवाडा, त्याचप्रमाणे मोती तलाव आहे. वेंगुर्ला येथे समुद्रकिनारा, दीपगृह व आंबा व काजू संशोधन केंद्र आहे. कणकवली येथे गोपुरी आश्रम आहे. रेडी येथे बंदर आहे, किल्ला आहे. त्याचप्रमाणे लोखंडाच्या खाणी आहेत. मराठी वृत्तपत्राचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म पोंभुर्ली येथे झाला आहे. कोकणचे गांधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आप्पासाहेब पटवर्धन यांचा आश्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोपुरी येथे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य ठिकाण म्हणून सिंधुदुर्ग नगरी या शहराचा नामनिर्देश होईल. महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यात जमसांडी देवगड येथे उभारण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणजवळ धामापूर येथे शिवाजी महाराजांनी बांधलेला तलाव पाहावयास मिळतो. आंबा व काजू या फळांच्या संशोधन केंद्रासाठी प्रसिद्ध असलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठिकाण वेंगुर्ला हे आहे. महाराष्ट्रात नारळाचे सर्वाधिक क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. हेमाटाइट, क्वार्ट्झाइट पट्ट्यातील लोहखनिज साठे सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेड्डी येथे आहेत. मालवण येथे विकसित होत असलेले आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे तर राज्यातील पहिले व एकमेव सागरी उद्यान राजा शिवछत्रपती सागरी उद्यान नावाने ओळखले जाते. राज्यातील पहिला पर्यटन जिल्हा ठरवण्याचा मान सिंधुदुर्ग या जिल्ह्यास मिळाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, कणकवली, कुडाळ व वेंगुर्ले या तालुक्यात रांगोळी तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा शिरगोळा हा दगड सापडतो. काजूच्या उत्पादनात अग्रेसर असलेली मालवण, वेंगुर्ला व सावंतवाडी ही ठिकाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणते एक ठिकाण लाकडी रंगीत खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे तर ते सावंतवाडी हे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल नदीवरील पुलामुळे महाराष्ट्र व गोवा ही 2 राज्ये जोडली गेली आहेत. महाराष्ट्रात निर्यात होणारे अशुद्ध लोखंड मुख्यत्वे रेडी बंदरातून निर्यात होते. तर रेडी हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. मिठाच्या सत्याग्रहामुळे प्रसिद्धीत आलेले शिरोडे हे ठिकाण गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. देवगड, मालवण व वेंगुर्ला ही बंदरे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन 1981 1 मे रोजी सिंधुदुर्ग हा नवीन जिल्हा निर्माण झाला. राज्यातील सिंधुदुर्ग ह्या एकाच जिल्ह्याची सीमा गोवा राज्याशी संलग्न आहे. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग हा अतिदक्षिणेकडील जिल्हा आहे. फोंडा येथील मध प्रसिद्ध आहे. फोंडा हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोडते तर कणकवली या तालुक्यात आहे. फोंडा व आंबोली या घाटातून कोकणात सिंधुदुर्ग या जिल्ह्यात उतरता येते. शिवकालीन रांगणा हा इतिहास प्रसिद्ध किल्ला सिंधुदुर्गमध्ये कुडाळ येथे आहे. आंबोली हे सह्याद्री पर्वत रांगेतील थंड हवेचे ठिकाण सावंतवाडी येथे आहे. गड नदीच्या मुखालगतची कालावलीची खाडी व कर्ले नदीच्या मुखाजवळची कर्लीची खाडी या खाड्या सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहेत. महाराष्ट्रातील एकमेव असे शिवछत्रपती मंदिर सिंधुदुर्ग या किल्ल्यात आहे. हे मंदिर छत्रपती राजाराम यांनी बांधले होते. शिवगड, मनोहरगड हे डोंगरी किल्ले सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहेत. रत्ना व सिंधू या आंब्याच्या नव्या संकरित जाती तयार करणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रादेशिक फळ संशोधन केंद्र हे वेंगुर्लामध्ये आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्याचे ठिकाण होय. आंबोली येथे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. याचे सर्वाधिक संयुक्तिक कारण म्हणजे तिन्ही बाजूने डोंगर व वाऱ्याच्या प्रवेशाची बाजू मोकळी असे स्थान आंबोलीस लाभल्यामुळे. थँक्यू.